सावित्रीची प्राचीन कथा. लेखक आर.वाय. देशपांडे, अनुवादक प्रभाकर नूलकर. संतो हि सत्येन नयन्ति सूर्यं, संतो भूमिं तपसा धारयन्ति, संतो गतिर्भूत भव्यस्य राजन्, संतांमध्ये नावसिदन्ति संतः. आपल्या सत्याचरणाने संत मंडळी सूर्याचा प्रशस्त मार्ग निश्चित करतात. तपश्चरणाने संत पृथ्वीला आधार देतात. भूत, वर्तमान व भविष्य काळ यांना संतांच्या ठायी आसरा मिळतो. संतांच्या संगतीत सत्पुरुष कधीही दुःखी होत नाहीत. उपोद्घात. स्त्रीच्या पातिव्रत्यातील आणि पतिभक्तीतील सामर्थ्याचा प्रत्यय घडविण्याच्या निमित्ताने महाभारतातील सावित्रीची कथा येते. या महाकाव्याच्या वनपर्वामध्ये 7 भागात सावित्रीचे उपाख्यान येते. द्रौपदीच्या हालापेष्टा पाहून उदास झालेल्या युधिष्ठिराचे सांत्वन करण्यासाठी मार्कंडेय मुनी त्याला सावित्रीची कथा सांगतात. ते त्याला दिलासा देतात की सावित्रीप्रमाणे द्रौपदी दुःखी पांडवांची उद्धार करती आणि भाग्यविधाती ठरेल. मद्र देशाचा राजा अश्वपती निपुत्रिक असतो. सतत 18 वर्षे सावित्रीचा यज्ञ केल्यानंतर त्याला एका तेजस्वी कन्येच्या रूपाने वरदान मिळते. यथावकाश सावित्री वयात येते, पण तिच्या तेजपुंज लावण्यापुढे फिके पडलेले राजकुमार विवाहासाठी तिला मागणी घालण्यास धजावत नाहीत. अखेर सावित्रीचे स्वतः तिने आपला पती निवडावा असे राजा अश्वपती सुचवतो आणि मग राज दरबारातील ज्येष्ठ आणि जाणीते मंत्री घेऊन सावित्री वर संशोधनार्थ बाहेर पडते. सावित्री निरनिराळ्या देशात हिंडते आणि नदी काठावरील कित्येक आश्रमांना, मंदिरांना, राजधान्यांना भेटी देते. पवित्र तीर्थस्थळी ती पूजा अर्चा करते आणि सत्पात्र विद्वानांना भरपूर दानधर्म करते. अखेर शाल्व राज्याच्या घनदाट वनात सावित्री सत्यवानाला पाहते आणि तत्क्षणी जीवनसाथी निवडण्यासाठी तिने चालविलेला शोध तिथेच थांबतो. सत्यवानही तिच्यावर अनुरक्त होतो आणि दोघेही परस्परांना मनोमन वरतात. इकडे देवर्षी नारद राजा अश्वपतीच्या भेटीला आलेलेच असतात. दोघे संभाषणात निमग्न असतानाच सावित्री वर संशोधनाचे आपले इप्सित साध्य करून परत येते. राजाने पृच्छा केल्यावर आपण सत्यवानाची पती म्हणून निवड केल्याचे सावित्री प्रकट करते. सावित्रीची ही निवड दुर्दैवी असल्याची टिप्पणी नारद लगोलग करतात. कारण विवाहानंतर वर्षभरातच सत्यवानाचा मृत्यू घडून येणार असे विधी लिखित असते. साहजिकच सावित्रीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची पती म्हणून निवड करावी असे राजा सुचवतो, पण ती आपल्या निश्चयापासून ढळत नाही. सावित्री एकदाच निवड करते, पुन्हा पुन्हा नाही. तिचा हा निर्णय धर्मानुरूप आहे व म्हणून त्यावर स्वर्गीय शिक्कामोर्तब आहे ह्याची जाणीव नारद मुनींना असते. ते या विवाहाला आशीर्वाद देतात आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडो असे चिंतितात. मग रीतिरिवाजाप्रमाणे सत्यवानाचे पिता द्युम्नसेन यांच्याकडे राजाकडून विवाहाचा प्रस्ताव जातो आणि यथावकाश शाल्ववनात ऋषीमुनींच्या आशीर्वादाने सत्यवान व सावित्री याचे शुभमंगल संपन्न होते. विवाहाला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होते आणि सत्यवानाच्या आयुष्यात अखेरचे फक्त 4च दिवस शिल्लक राहिले आहेत असे पाहताच सावित्रीची अस्वस्थता वाढते. अन्नत्याग करून सतत 3 दिवस एकाच जागी स्थिर उभे राहण्याचे उग्र त्रिरात्र व्रत ती आचरते. अखेर तो निर्वाणीचा दिवस उजाडल्यावर सावित्री अग्निदेवाची पूजा करते आणि थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यावर पतिदेवासह वनात जाते. वनात आपले नित्यकर्म पार पडत असता सत्यवानाला एकाएकी विलक्षण थकवा येतो. त्याचे सारे अंग घामाने डबडबून जाते. सावित्री त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेते
नारद मुनींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीप्रमाणे अंतिम क्षण येत असल्याचे तिला उमगते. तेवढ्यात सावित्रीला असे दिसते की एक तेजस्वी देव सत्यवानाचा आत्मा घेऊन दक्षिण दिशेला प्रयाण करीत आहे. सावित्री त्याच्या पाठोपाठ जाते आणि यमराजाशी उदात्त विषयावर वादविवाद करून त्याच्याकडून अनेक वर हस्तगत करते. अखेर सत्यवानाचा आत्मा मिळवण्याचा तिला त्यात यश येते. पृथ्वीवर परतल्यावर या दंपतीला असे आढळून येते की संध्याकाळ झालेली आहे. अंधाराचे साम्राज्य पसरू लागले आहे. वडीलधारी मंडळी काळजीत असतील या अपेक्षेने ते लगबगीने आश्रमाला परतण्याचे ठरवतात. खरे तर राजा द्युम्नसेन बराच अधीर आणि अस्वस्थ झाला होता, पण आश्रमातील ऋषीमुनी त्याला दिलासा देत होते. मग लवकरच सत्यवान सावित्री घरी परततात आणि सर्वत्र एकच हर्षोत्फुल्ल वातावरण निर्माण होते. अखेर गौतम ऋषीच्या आग्रहावरून नारद मुनींच्या भविष्यवाणीपासून सुरुवात करून सत्यवानाचे प्राण यमराजाच्या तावडीतून परत मिळवण्यापर्यंतची इत्थंभूत हकीकत सावित्री कथन करते. महाभारतातील 300 श्लोकात किंवा 600 पंक्तीत सांगितलेल्या सावित्री आख्यानाचा हा सारांश आहे. अगदी प्राणाशी गाठ पडलेली असतानाही प्रेम आणि पतिभक्ती यापुढे किती समर्थपणे उभे ठाकू शकता येते याचे दर्शन घडविणे हे कवीचे तात्कालिक उद्दिष्ट असले तरी नैतिक व धार्मिक परिघाबाहेरही त्याची दूरवर धाव आहे. हे काव्य म्हणजे एक आध्यात्मिक दस्तऐवज असून दैनंदिन व्यावहारिक जीवनातील आत्मबलाचे श्रेष्ठत्व या साध्यासुध्या कथेत प्रतिबिंबित झाले आहे. खरे तर ऋषी कवी असे सुचवित आहेत की सत्याचा मार्ग हा चिरंतन आनंदाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे. जी जीवनमूल्ये आत्मशक्तीने भारलेली असतात तीच अगदी ऐहिक व्यवहारातही उपकारक ठरतात. वनामध्ये भेटल्या क्षणीच सावित्रीला सत्यवानाच्या अंतर्यामी असलेल्या सत्याची खूण पटली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ती त्याला दुरावली नाही. तिच्या आत्म्यातील प्रेमाच्या शक्तीने ती निवड केली होती. इतकेच नव्हे तर त्या सत्याला एक सुस्पष्ट आणि अचूक मार्गदर्शक मानण्यास ती तयार झाली होती. तिला ज्ञात झालेल्या त्या अनन्य सत्याच्या प्राप्तीला प्रतिबंध करणाऱ्या सर्व अडथळ्यांवर तिच्यातील अंतःप्रेरित व नवजागृत प्रेमाचा अद्भुत किमयेने मात केली. सावित्रीच्या कथेचा सारा भार आंतरिक ज्ञान आणि त्याला खंबीरपणे चिकटून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मनोधैर्यावर आहे. सत्यधर्माचे तेच तर खरे स्वरूप आहे. सदैव स्वर्गीय मान्यता असूनही जीवनातील सारे धोके आणि अनर्थ त्याला पार करावे लागतात. सावित्रीची खरी थोरवी हीच आहे की ऐन माध्यान्हीच्या काळेकुट्ट या ढग माथ्यावर आले असतानाही तिने सत्यधर्माची कास सोडली नाही. सत्यवानाचा मृत्यू हा काही साधारण स्वरूपाचा मानवी मृत्यू नव्हता. प्रत्यक्ष यमराज त्या विशिष्ट माध्याने सत्यवानाचा आत्मा हिसकावून घेण्यासाठी आला होता. त्या असाधारण परिस्थितीत सावित्रीचा दुर्दम्य आत्मा ठाम उभा ठाकला आणि त्याने मातीच्या त्या कलेवरावर दिव्यत्वाचा अधिकार सांगून त्याला स्वतःचा अद्भुत प्रकाशातही प्रदान केला. हा विजय प्रस्थापित करण्यासाठी सावित्रीने दीर्घ आणि कठीण तपस्येची तयारी केली होती. ती केवळ तेजस्विनी कन्याच नव्हती तर ध्यानयोगातही तिने फार मजल मारली होती. त्यावर तिचे प्रभुत्व होते. तसेच अतींद्रिय शक्तींचा वापर करण्यातही ती प्रवीण होती. समाजासमोर अशी उदात्त उत्तुंग सावित्री उभी करून स्वतः द्रष्टा कवीही अत्युच्च स्तरावर पोहोचला आहे. या उपाख्यानाच्या प्रत्येक ओळीवर आणि प्रत्येक प्रसंगावर व्यास महर्षींच्या धीरगंभीर आणि उदात्त शैलीचा ठसा उमटला आहे. कलात्मक अभिरुचीच्या शुद्धतेवर त्यांचा कटाक्ष आहे आणि त्यांच्या स्वयंपूर्ण व नेमक्या चित्रणात
एक प्रकारची परिपूर्णता आहे. व्यासांच्या साहित्याचा वेध घाईघाईने घेता येण्यासारखा नाहीये. तपशिलात परिपूर्ण पण संयमित असलेली ही परिपक्व उदात्त सावित्री कथा जोमदार आणि आशयाला थेट भिडणारी आहे. ही कथा व्यासांनी जरी आपल्या प्रतिभेच्या प्रभात काळात लिहिलेली असली तरी तिच्यावर त्यांच्या ऋषीपदाची मुद्रा स्पष्टपणे उमटलेली दिसते. व्यासांच्या शैलीतील धीरगंभीर भव्यतेचे आकलन श्री अरविंद पुढील शब्दात करतात. एखाद्या भावुक रोमॅन्टिक वृत्तीच्या कवीने मृत्यूचे एवढे अवडंबर माजविले असते आणि मानवी जीवात्मा आणि अश्रूंचा व विरहाचा स्वामी यांच्यातील संघर्षाचे केवढे शक्त बंबाळ चित्र रंगवले असते. पण ते व्यासांच्या जणू खिजगणितीतही नाही. स्त्रीच्या निशब्द प्रेमाची शक्ती प्रगट करणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि म्हणून ही मर्यादा ओलांडणारे वा निव्वळ कलाकुसरीचे ठरणारे लालित्य त्यांनी टाकून दिले. मृत्यूशी जीवघेणा संघर्ष करणाऱ्या प्रेमाचे कल्पनारम्य आणि भावनोत्कट वर्णन करू शकणारे उदंड लेखक आहेत. पण आपणाला सावित्री देऊ शकणारा हा एकच आगळा कवी आहे. व्यासांनी चितारलेली ही कथा आध्यात्मिक तत्वांनी भारलेली असल्याचे श्री अरविंदांना भावले आणि तिचे अनेकविध आयाम घेऊन त्यांनी दिव्य उत्क्रांतीच्या परिपूर्तीचे एक महाकाव्य रचले. अशा रीतीने सावित्रीची कथा पुरातन असली प्राचीन असली तरी तिची प्रेरक शक्ती नित्य नूतन आहे. सावित्रीच्या कथेतील प्रतिकात्मक संभाव्यताबाबत श्री अरविंद म्हणतात, महाभारतात सत्यवान आणि सावित्री यांची कथा ही मृत्यूवर दाम्पत्य प्रेमाने मिळवलेल्या विजयाच्या कथेचे रूप धारण करते. पण या मानवी कथेतील अनेक विशेषतांमधून दिसल्याप्रमाणे ही आख्यायिका म्हणजे वैदिक कालचक्रातील प्रतिकात्मक मिथक गोष्टीरूप कथन आहे. मृत्यू आणि अज्ञान यांच्या सापळ्यात सापडलेला जीवात्मा म्हणजे सत्यवान, सर्वोच्च सत्याची देवता, दिव्य शब्द असलेली सूर्यकन्या सावित्री ही मानवजातीचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेते. तिचा मानवी पिता अश्वपती हा पार्थिव स्तरावरून अपार्थिव स्तरापर्यंत उत्थान करण्यास मानवास सहाय्यभूत ठरणाऱ्या तपस्येचा स्वामी आहे. सत्यवानाचा पिता द्युम्नसेन हा दिव्य मनाचा अधिपती आहे. पण दृष्टीचे स्वर्गीय राज्य गमावून अंध बनतो व मग आपल्या राज्याची प्रतिष्ठाही गमावतो. तरी हे काही केवळ रूपक नव्हे, यातील पात्रे म्हणजे केवळ व्यक्तिरूप धारण केलेले गुणविशेष नव्हे तर सजीव सचेतन दिव्य शक्तीच्या साक्षात मूर्ती आहे. यांच्याशी आपण प्रत्यक्ष संबंध जोडू शकतो आणि त्या दिव्य शक्तीही मानवाला सहाय्य करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मर्त्य अवस्थेपासून दिव्य चेतनेप्रत व अविनाशी जीवनापर्यंत जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी मानवी आकार धारण करू शकतात. वैदिक कालचक्रातील प्रतिपादक मिथके व्यासांना परंपरेने प्राप्त झाली आणि आपल्या भव्य उदात्त आत्मिक उपलब्धीतून त्यांनी या मिथकांची पुनर्निर्मिती केली. या निर्मितीलाही स्वर्गकन्येचे स्वरूप लाभले आहे. स्वतः व्यासांनीच एके ठिकाणी सावित्रीला देवरूपिणी म्हटलेले आहे. अशा रीतीने आध्यात्मिक स्वरूपातील सावित्रीची ही कथा दिव्य शक्तीने स्वतःच्या निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मृत्यूवर मात करण्याची कथा. ज्यावेळी अशा तऱ्हेची दिव्य कृती ही निसंदिग्धपणे निकडीची ठरते असा सर्वोच्च क्षण उत्क्रांतिक्रमात निर्माण झाला आहे. मनुष्य मात्रातील हजारो दुष्ट प्रवृत्ती आणि त्यांच्या आत्म्याला झाकाळून सारे असत्य धड बाजूलाही सारता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. उरते ते केवळ अनंत काळपर्यंत पुन्हा पुन्हा उभे ठाकणारे भयावह प्रश्नचिन्ह. अनिश्चित दुस्सह काळापर्यंत चाललेल्या बलिदानात देखील ऐहिक
तमात खोलवर बुडी मारून बसलेल्या देवतेची तुष्टी होत नाहीसे दिसते. या प्रचंड तमस्वरूप जीवाची भूक अगदी दुरापाद्य आहे. स्वर्गीय देवदेवताही त्यापुढे हताश होतात. पण अस्तित्वाचे चिरंतन सत्य म्हणून ही परिस्थिती स्वीकारता येत नाही. म्हणून स्वतः सावित्री पृथ्वीवर येते आणि मर्त्य मानवाचे ओझे आपल्या शिरावर घेऊन ही मूलभूत तपस्या सोडविण्यात नेटाने प्रयत्न करते. सत्यवानाच्या मृत्यूचे तीव्र दुःख ती पचवते आणि ईश्वर निर्मितीतील आपली भूमिका पार पाडते. नारद मुनीचे सत्यवानाचा मृत्यू झालाच पाहिजे असे वचन आहे. सत्यवान मरेल असे त्यात विधान नव्हते.